नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मराठा समाजाने केलेल्या शिफारसी अंमलात आणण्यासाठी समाजातील काही जबाबदार आणि कर्तव्यदक्ष व्यक्तीची समिती अथवा मंडळ स्थापन केले जाणार आहे. पुणे येथील मुळशी येथे वैष्णवी हगवणे हिने हुंड्यापायी जीवन संपवल्याची घटना घडल्यानंतर आता मराठा समाजाने विवाह आचारसंहिता तयार केली आहे. यापुढे मराठा समाजात हुंडा घेणाऱ्या कुटुंबाशी कोणतेही रोटी बेटी व्यवहार करणार नसल्याचे म्हटले आहे. मराठा समाज जागा हो, मुलीच्या रक्षणाचा धागा हो, आपली लेक आपली लढाई अशी भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेत श्रीकांत शिरोळे, भानुप्रताप बर्गे, श्रीमंत कोकाटे यांनी भूमिका मांडली आहे. पुण्यात मराठा समाजाची नुकतीच बैठक झाली. पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाज बैठक पुण्यातील सेंट्रल पार्क हॉटेल येथे या संदर्भात बैठक झाली. मराठा समाजाने विवाह सोहळा संदर्भातील काही प्रमुख आचारसंहिता यावेळी जाहीर केली आहे. मराठा समाजातील धुरीणांनी यावेळी हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही असा दंडक घालून दिला आहे. ज्या कुटुंबामध्ये महिलांचा छळ होतो, हुंडा घेतला जातो, त्या कुटुंबाशी समाज रोटी बेटी व्यवहार करणार नाही. तसेच ते कुटुंब मराठा समाजातून बहिष्कृत केले जाईल असाही निर्णय यावेळी घेण्यात आलाय. ज्या महिलेचा सासरच्यांकडून छळ होत असेल त्यावेळी तिचे माहेरचे लोक ठामपणे तिच्या पाठीशी उभे राहतील. कोणत्याही प्रकारचे ओंगळवाणे प्रदर्शन न मांडता विवाह सोहळे साधेपणाने आणि वेळेवर केले जातील. तसेच मानपानाचे सामाजिक प्रदर्शन केले जाणार नाही. जावई मान आदी सर्व मान कौटुंबिक स्वरूपात केले जातील. यापुढे मराठा समाज सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य देईल असेही यावेळी ठरविण्यात आले आहे. विवाह सोहळ्यात एकच व्यक्ती आशीर्वादाच्या स्वरूपातील भाषण देईल. विवाह सोहळा कमीत कमी पाहुण्यांमध्ये पार पडेल. विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळून मुलगी आणि मुलाच्या नावे FD केली जाईल. तसेच काही रक्कम गरजवंतांना मदत स्वरूपात दिली जाईल असेही यावेळी ठरवण्यात आले आहे. वरातीमधील कर्णकर्कश डीजेचा आवाज आणि त्यावरील विभत्स नृत्य बंद केले जातील. तसेच प्रदूषणयुक्त फटाके वाजवले जाणार नाहीत. यापुढे आता कोणत्याही विवाहाचे प्री वेडिंग शूट टाळले. विवाह सोहळ्याचा खर्च वर आणि वधू पक्षाने अर्धा अर्धा करावा असे ठरविण्यात आले आहे. काही महत्त्वाच्या सूचना आणि नियमावली पाहूया. 1. विवाह ठरविताना दोन्ही कुटुंबियांच्या पार्श्वभूमीबाबत सखोल माहिती घ्यावी. दुसरे म्हणजे तरुण तरुणी यांची बैठक घेऊन चर्चेद्वारे त्यांच्याकरिता एक आचारसंहिता ठरवली जाईल. तिसरे, महिलांकरिता एक बैठक घेऊन चर्चेद्वारे एक आचारसंहिता ठरवली जाईल. चौथे म्हणजे प्रतिष्ठेच्या संकल्पना बदलाव्या लागतील, त्यासाठी मराठा समाज प्रयत्न करेल. पाचवे, पिढ्यानपिढ्यांची मानसिकता बदलण्यास काही कालावधी जाईल. याकरिता आवश्यक जनजागृती सातत्याने मराठा समाज करण्यासाठी प्रयत्न करेल. सहावे, आदर्श विवाह घडवून आणणाऱ्या कुटुंबांचा समाजाने गौरव करावा. तसेच समाजातील आदर्श विवाह सोहळ्याचे अनुकरण करण्यात येईल. सातवे, मुला आणि मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे. आठवे, येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज इतर सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्व नियमावली आणि आचारसंहिता याबाबत चर्चा करून संपूर्ण समाजासाठी त्याची अंमलबजावणी करण्याकरिता प्रयत्न करेल. नववे, यावरील सर्व बाबी अंमलात आणण्यासाठी समाजातील काही जबाबदार आणि कर्तव्यदक्ष व्यक्तीची समिती अथवा मंडळ स्थापन केले जाईल. यामध्ये सहभागी कोणतीही व्यक्ती वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय, व्यावसायिक, सामाजिक इत्यादी गैरफायदा घेणाऱ्या मानसिकतेची नसावी याची पूर्ण खात्री केली जाईल. आणि 10वे म्हणजे वरील प्रमाणे गावागावात समिती नेमून काही अनुचित प्रकार होत असल्यास मध्यस्थी करून त्यांना रोखावे.